जर तुम्ही क्रिप्टोकरन्सीमध्ये ट्रेड करत असाल तर तुमचं बँक अकाउंट फ्रीज होण्याची शक्यता असू शकते. कारण क्रिप्टोकरन्सीमध्ये जे पण ट्रान्झॅक्शन होतं ते 2 व्यक्तींमध्ये होत असतं. एक घेणारा आणि एक विकणारा. त्यामध्ये कोणीही मध्यस्थी नसतं. ज्याप्रमाणे तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करत असताना, बाईंग किंवा सेलिंग करत असताना तुम्हाला स्टॉक एक्सचेंज ही मध्यस्थीची भूमिका करत असतं आणि तुम्हाला येणारे पैसे किंवा शेअर्स हे तुमच्या रजिस्टर्ड स्टॉक ब्रोकरकडून येत असतात, ज्याच्याकडे तुम्ही ट्रेडिंग अकाउंट ओपन केलेलं असतं. पण क्रिप्टोकरन्सीमध्ये तुम्हाला येणारे पैसे किंवा कॉईन हे त्या व्यक्तीकडून येत असतं ज्या व्यक्तीला तुम्ही कॉईन विकताय किंवा कॉईन घेताय. आणि तो व्यक्ती जगाच्या कोणत्याही ठिकाणी असू शकतो. आणि जर त्या व्यक्तीने एखादा फ्रॉड केलेला असेल किंवा त्यांनी चोरलेले कॉईन आपल्याला विकले असतील आणि जर त्याचं बँक अकाउंट फ्रीज झालं तर आपलं पण बँक अकाउंट फ्रीज होण्याची शक्यता असू शकते. म्हणून आपलं पर्सनल सेव्हिंग बँक अकाउंट आणि ज्या अकाउंटमधून तुम्ही पैसे ट्रान्सफर करणार आहात ते अकाउंट वेगवेगळे असून द्या आणि त्या अकाउंटमध्ये तुम्ही तेवढेच पैसे ठेवा जेवढे तुम्हाला ट्रेडिंगसाठी आवश्यक आहे. जर त्याच्यामध्ये एखादे एक्स्ट्रा पैसे पण आले तर लगेच तुम्ही तुमच्या पर्सनल सेव्हिंग अकाउंटला ट्रान्सफर करा. कदाचित जर तुमचं ते अकाउंट फ्रीज झालं तर आपल्याला जास्त फायनान्शियल लॉस होणार नाही.